वयात इतर बातम्यांकडे नाशिकच्या व्यापाऱ्यांना 24 तासाचं अल्टिमेटम देण्यात आलंय। बाजार समिती उपनिबंधकांनी संप पुकारलेल्या आणि संपात सहभागी झालेल्या 1105 व्यापाऱ्यांना नोटीस पाठवली आहे। संपकरी व्यापाऱ्यांनी 24 तासात संप मागे घेतला नाही तर त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान बाजार समितीतील व्यापारी अडतदारांना बाजार समितीतून हद्दपार करा आणि शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे। एकूण 1105 व्यापारी आणि 205 आरती आहे। त्याच्यामध्ये अन्नधान्य, फ्रूट, कांदा, बटाटा आणि पालेभाज्याच्या त्याच्यापैकी 680 व्यापाऱ्यांना आपण नोटीस दिलेल्या आहे। 24 तासाचा अल्टिमेट दिलेला आहे। जर ते 24 तासात जर हजर नाही झाले माल घेण्यासाठी तर त्यांची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी निलंबित करण्यात येणार आहे आणि त्यांचे जे गाळे वगैरे आहेत ते ताब्यात घेण्याची प्रोसेस बाजार समिती करणार आहे। भांडवलशाहीच्या जोरावरती या लोकांनी सर्वसामान्य जनतेला, ग्राहकांना सुद्धा वेठीस धरलेलं आहे आणि शोषणाची ही प्रक्रिया चालूच राहावी जी 50 वर्षापासून चालू होती। मी तर या सरकारचा आभार मानतो, अभिनंदन करतो, स्वागत करतो, कारण 50 वर्षातला एक ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्याला या शोषणाच्या जोखडातून मुक्त करण्याचा या सरकारने घेतला आणि निश्चितप्रमाणे त्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे। यांना जर आम्हाला वेठीस धरायचं असेल, यांचे लायसन्सेस रद्द करावेत, यांच्या ताब्यात असलेली जी काय आमची संपत्ती आहे मार्केटची, शेतकऱ्याची ती असतील, आमचे गाळे आहेत, आमचे प्लॉट्स आहेत, जे काय यांच्या हाती दिलेलं आहे ते तातडीनं खालसा करावं आणि ते शेतकऱ्यांची मुलं इथं तयार आहेत।